तुम्ही ते दृश्य बघून तुम्हाला कधी असं वाटलं नाही की त्या मेलेल्या प्रत्येक माणसामध्ये वाह क्या एक्टिंग कर रहा है, तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही हात बला. वाह क्या एक्टिंग कर. मित्रांनो, 2 दिवसापासून जर का आपण पाहिलं तर एक जी बातमी जी वारंवार आपल्याला स्टेटसवर पाहायला मिळते, आतंकवादी लोकांनी हमला केला तेव्हा त्यांना जात नाही विचारली, भाषा नाही विचारली, त्यांना विचारला तो धर्म. आणि काय केलं, हे आतंकवादी जेव्हा आले त्याच्यानंतर ह्या आतंकवादीने सगळ्यांना बाजूला केलं, लेडीज जेंट्स बाजूला केलं, सगळ्यांना कपडे काढायला सांगितले आणि जे मुसलमान आहेत त्यांना बाजूला केलं आणि जे हिंदू आहेत त्यांना मारलं. मध्ये काय 28 हिंदू लोकांना मारलं आणि त्यात एक मुसलमान सय्यद म्हणून जे आहेत ते पुढे आले आणि त्यांनी त्या आतंकवादीला सांगितलं की बाबा रे हे चुकीचं आहे, तर त्याला पण मारलं. राजकारण जर का तुम्हाला थोडं तरी कळत असेल तर याचा विचार करा की बाबा रे मुसलमान लोकांना का सोडलं आणि या हिंदू भगिनींना आपल्या का सोडलं, याचा अर्थ काय. ही जर का तुम्ही गोष्ट नीट लक्षात घेतली तर तुम्हाला असं कळेल ह्या लोकांच्या मनात काय होतं माहिती आहे. जेव्हा हे आले भारतामध्ये एक द्वेष पसरवायचा होता की बाबा रे तुम्ही जाऊन आता तिकडे हिंदू आणि मुसलमान करा, म्हणजेच की हे हिंदू लोक आता काय बोलणार, मुसलमान लोकांना नाही मारलं त्यामुळे मुसलमान लोक आपल्या हिंदू लोकांचे शत्रू होणार, म्हणून ह्या लोकांनी मुसलमान लोकांना मारलं नाही. ह्या भाजप सरकारला देखील एक मुद्दा मिळाला की बाबा रे धर्म धर्म धर्म. आणि त्याच्यानंतर या भाजपच्या लोकांची नेत्यांची स्टेटमेंट काय की मुसलमान लोकांकडून आता काही कुठल्या गोष्टी खरेदी करू नका, मुसलमान लोकांकडून आता व्यवहार करू नका. मला एक गोष्ट सांगायची आता भाजपच्या लोकांना, तुमच्याकडे जे मुसलमान पदाधिकारी आहेत ना त्यांना आधी बरखास्त करा. हे आधी आम्हाला सगळं तुम्ही सांगण्यापूर्वी तुम्ही स्वतः काय करता, तुम्ही स्वतः किती मुसलमान लोकांबरोबर बसताना हे देखील या जनतेला सांगा. कारण उद्या मुसलमान हिंदूची दंगल झाली की तुम्ही लोक सेफ्टीमध्ये असाल, हे बाकीचे सामान्य लोक त्यांना त्रास सहन करायचा आहे. हे 4 कुत्रे बाहेर येऊन इकडे आतंकवादीचे हमले करतात, म्हणून आपल्या या भारतातल्या मुसलमानांना आपण दोषी ठरवायचं. हे जे आपल्या भारतात आपल्या सोबत राहतात ना मुसलमान, त्या लोकांचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 1947ला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा काही मुसलमान पाकिस्तानात गेले, जे आपल्याकडे राहिले ते आपले मुसलमान म्हणून, जे भारताचे म्हणून राहिले त्यांना आपण आजमावलं देखील. पण नंतर हळूहळू त्यांच्या भोवती आपण राजकारण करत गेलो, हळूहळू आपण हिंदू मुसलमान म्हणून राजकारणासाठी ह्या सगळ्या गोष्टी भांडणं करत गेलो, दंगली होत गेला. आणि मग हळूहळू काय तर ह्या मुसलमान लोकांना राग काय येतो की आमचा वापर करून तुम्ही राजकारणाच्या पोळ्या वाचतायत. त्याच्यामुळे ह्या मुसलमानांच्या डोक्यामध्ये ना ह्या हिंदू या नेत्या लोकांनी ना हे सगळ्या गोष्टी करून ठेवल्या, त्याच्यामुळे यांची डोके भडकतात. आणि मग इथे आपले हिंदू लोकांचे नेते जे आहेत हिंदू लोकांचे पण डोके भडकवत आहेत. कसे तर बाबा रे हा असा आणि सगळे मुसलमान एकसारखेच असतात, कुठला मुसलमान एकसारखा नसतो. आणि हे स्वतः जे बोलणार आहेत त्यांचेच मित्र सगळे मुसलमान, त्यांच्याच पदावर पक्षाचे सगळे मुसलमान. ह्या गोष्टीमुळे का नाही विचारत तुमचे कार्यकर्ते जे अंध भक्त मोदी भक्त आहेत ना, त्यांना मला विचारायचं त्यांना का नाही विचारत तुम्ही आपल्या पदावर हे लोकांना मुसलमान लोकांना कशाला घेतलं म्हणून. तेव्हा तुमची डोके कुठं जातात रे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, हे मोदी हे 2019 साली आपल्या राजसाहेबांनी देखील एका क्लिपमध्ये दाखवलं होतं की हे मोदी जे बोलतात गोहत्या करणारा ह्यांचा मित्र आहे म्हणून. आणि हे हिंदू त्यांच्या आई जेव्हा स्वर्गवासी झाल्या तेव्हा ह्यांनी काय केलं, हे मुंडन केलं. हे हिंदू धर्म आहेत ना, हिंदू बोलतात ना स्वतःला, मुंडन केलं नाही. ह्या गोष्टी मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या मोदी किती धर्मासाठी कट्टर आहेत आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला कळतील. हे आपले काही धर्मगुरू आहेत ते स्वतः बोलतात ह्या मोदींना हिंदुत्वाबद्दल काय पडलेलं नाही, ह्यांना फक्त मताची भूक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी जे आहेत मुसलमान ते चांगले आणि ज्या लोकांसाठी मुसलमान असले ते वाईट असले पाहिजे. असंच राजकारण या भारतीय जनता पार्टीला करायचं आहे, हे सगळं आपण समजणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मोदी सत्तेत नव्हते ना तेव्हा ते ना काँग्रेसला एक शब्द बोलले होते की आतंकवादी घुसतात कसे आणि ह्या सीमाची सगळी जबाबदारी ही सरकारकडे असते, सगळं त्यांच्या हातात असतं. मग तुमच्याकडे ह्या सगळ्या चुका होतात कशा, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, जरा बघा. ये जो आतंकवादी है, ये नक्सलवादी है, उनके पास शस्त्र और बारूद कहां से आता है, वो तो विदेश की धरती से आता है और सीमाएं संपूर्ण रूप से आपके कब्जे में है, सीमा सुरक्षा बल आपके कब्जे में है. मैंने उनको दूसरा सवाल पूछा, हमने कहा आतंकवादियों के पास धन आता है, हवाले से आता है, पूरा मनी ट्रांजैक्शन का कारोबार भारत सरकार के कब्जे में है, आरबीआई के अंडर में है, बैंकों के माध्यम से होता है. क्या प्रधानमंत्री आप इतनी निगरानी नहीं रख सकते कि ये जो धन विदेश से आकर के आतंकवादियों के पास जाता है आपके हाथ में है, आप उसको क्यों नहीं रोकते हैं. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला मोदींना असं विचारायचंय की कुठे गेलं तुमचं सरकार, कुठे गेली तुमची सुरक्षा आणि कुठे तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या लोकांना आता सुरक्षा द्यायला पाहिजे ते का मिळाल्या नाही.
का लोक खतरेमध्ये आणि तुम्ही Z+ सिक्युरिटी घेऊन फिरताय? का तुमची Z+ सिक्युरिटी सारखी तिकडे सिक्युरिटी नाहीये? ह्या गोष्टी मला असं वाटतं सामान्य लोकांनी आता विचारणं गरजेचं आहे. कारण बस झालं धर्माचं राजकारण, डोळ्यावरून धर्माच्या त्या पट्ट्या काढा. तुम्हाला गोष्टी जे सांगतोय ना हे जरा मनावर घ्या आणि सगळ्या गोष्टी करा. तिकडे काश्मीरमधल्या मुसलमान लोकांची नावं खराब करण्यात आली. पर्यटक होते ना आपल्या भारतामधून जे सगळे गेलेले, ते स्वतः काश्मीर लोकांचा त्या व्हिडिओ बनवतात आणि सांगतात आम्हाला ह्यांनी मदत केली, आम्हाला ह्यांनी पाणी दिलं, जेवण दिलं, राहण्याची व्यवस्था केली, वरून खाली आणण्याची व्यवस्था केली. सगळ्या गोष्टी सांगतायत. ते काश्मीरी मुसलमान स्वतः बोलतायत, आंदोलनं करतायत तिकडं. ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात की बाबा रे ह्याच्यातून राजकीय पोळी भाजली जाते आणि त्याच्यामुळे तुम्ही आहे ना ह्यांना बळी पडू नका, ह्यांच्या राजकारणाला बळी पडू नका. पण तरी आपण काय करतोय? आपण नाही, आमचं भाजप बोललं ना, आमचे हे सगळे IT सेलवाले आणि भाजपचे अंधभक्त मोदी भक्त हेच सगळा प्रचार करतात. बाकी सामान्य माणूस एक शब्द बोलत नाही. उलट सामान्य माणूस विचारतोय की आतंकवादी घुसले कसे, जे सामान्य माणसाने विचारला पाहिजे. अरे या मोदी सरकारला आणि या मोदी भक्तांना विचारा ही गोष्ट, हे घुसतात कसे. आणि जर का ते बोलले ना नाही असं तसं असतं, हे टाळाटाळीची उत्तरं केली ना, मग त्यांना तो मोदीचा व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवला, तो दाखवा की बाबा रे मग हा मोदी जेव्हा सत्तेत नव्हता तेव्हा का असा बोलला? तेव्हा तर त्यांच्या हातात पण सत्ता होती, तरी तुम्ही का प्रश्न विचारले? म्हणजे जेव्हा तुम्ही विरोधात असता तेव्हा तुम्ही सरकारला प्रश्न विचारणार आणि तुमच्या विरोधात कोणी प्रश्न विचारला तर तो देशद्रोही हे असले सर्टिफिकेट तुम्ही त्यांना देता. तुम्ही स्वतः हिंदुत्व आहेत का? तुमचे मित्र जसं सांगितलं हे गो हत्या करणारे मित्र तुमचे, स्वतःची आई गेल्याच्या नंतर पण टक्कल केलं नाही, हे असले मोदी. आणि काय हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून सांगतायत. दुसरी गोष्ट मला महत्त्वाची सांगायची, यूट्यूबर्स आणि हे गोदी मीडिया जे आहेत ना काही, हे मोदींची साईड घेतात आणि हे सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बोलतात. काय तो RJ सोहम मराठी यूट्यूबर आहे आणि तो मराठी माणूस प्रति त्याचं मी सांगत त्या सोडून त्या परवाच्या व्हिडिओमध्ये त्याचा विषय घेतला. हा RJ सोहम हा काय त्याच्या आईला तो ॲक्टिंग किती ओव्हर ॲक्टिंग त्याची, रडत म्हणजे रडत डोळ्यातून तर एक थेंब पाणी नाही पण रडत सगळ्या गोष्टी सांगतोय की हिंदुत्वासाठी असं नाही. अरे भाई तू इथं मराठीसाठी बोल ना. महाराष्ट्र जेव्हा हिंदी लादली गेली होती तेव्हा कुठं होता RJ सोहम? आणि या सगळ्या गोष्टी हिंदुत्वाच्या नावाखाली जेव्हा होता तेव्हा तुम्ही या भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देता. अरे या भारतीय जनता पार्टीचे कालाकांडी काढून बघा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. ते पुढ्यात आणा. तो ध्रुव राठे बोलतो ना, त्याच्या आयला सगळ्या गोष्टी मला पटतात. आणि मला असं वाटतं ध्रुव राठेचे तुम्ही सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्या मोदीच्या हालचाली आणि राजकारण आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. हे आपण विचारही करू शकत ना अशा प्रकारची राजकारण करता मित्रांनो. मी तुम्हाला आजही सांगतो आणि याच्या पुढं पण सांगतो, माझे कितीही फॉलोअर्स होऊ दे, कितीही सबस्क्रायबर होऊ दे, मी मराठीचा विषय हा कधी सोडणार नाही, मी कधीच नाही सोडणार. आणि दुसरी गोष्ट, हिंदू आम्ही आहोत, आम्हाला माहिती आहे सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. जेव्हा हिंदीचा मुद्दा येईल तेव्हा मी हिंदीत पण बोलेल या मराठी बोलू चॅनलवर. आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं माझे बघणारे व्हिडिओज हे बाकीचे मराठीच नाही तर बाकीचे लोक पण आहेत आणि चांगले मला ते पाठिंबा देखील देतात. त्याच्यामुळे तुम्हाला हेच सांगतोय, हे बाकीचे सारखे जे आहे ना राजकारण करू नका. जे सरळ आहे खरं आहे तोंडावर बोलायचं. हे बाकीच्यासारख्या रडायची नाटके करून आणि या सगळ्या गोष्टी करून ना हे लोकांना तुम्ही आहे ना त्यांची दिशा भटकवण्याची कामं करू नका. आणि जनता मला असं वाटतं तुम्ही राजकारण हे शिकणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारचं राजकारण आता होतं आहे ना मित्रांनो, ते खरंच म्हणजे येणारी तरुण पिढी असेल ना पुढची, ती फक्त पैसा आणि फक्त ह्याला मार त्याला मार या अशाच राजकारणाचा भाग होते का असं आपल्याला भीती वाटते कुठेतरी, आणि हे कुठेतरी होताना दिसतंय. त्यामुळे आपण बोलणं गरजेचं आहे. सामान्य माणसांनी या सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आता ह्या सरकारला प्रश्न नाही विचारला तर सरकार धर्माला पुढे आणणार. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या या आजूबाजूला जे मुसलमान लोक आहेत ते काही हातावर बोटावर मोजणे इतके असतात वाईट, जे बांगलादेश आणि बाकीच्या देशातून आलेले असतात ते असतात वाईट, त्यांना तर ठेचलंच पाहिजे. हे राजसाहेब पण बोलतात, जे स्वर्गीय बाळासाहेब यांनी देखील सांगितलंय, हे अशा मुसलमानांना फोडलंच पाहिजे. एक महत्त्वाचं वाक्य मी तुम्हाला सांगतो जाता जाता, एक महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा आपण मराठी असलं पाहिजे आणि देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा आपण हिंदू असलं पाहिजे. ही गोष्ट जी आहे ती आपण समजणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा जे प्लॅटफॉर्म असेल तिकडे आपण उभं राहणं गरजेचं आहे. ही गोष्ट मला असं वाटतं काही भाजपचे लोक आहेत त्यांना ही कळत नाही गोष्ट, त्यांना मराठीचा काही पडलेलीच नाही. हे जे लाचार मराठी आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होते ना मराठी असले, मिळालेले होते मुघलांना, हे असे मराठी आहेत भडवे लोक. त्या लोकांचा तर आपल्याला विचार करायचाच नाही. हे लोक बोलतात ना दलाल लोक आहेत. हे सगळ्या गोष्टी आपण सामान्य जागृत नागरिक म्हणून समजणं गरजेचं आहे आणि या सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. 2 दिवस झालं काही निकाल समोर माहीत नाही, काय गोष्ट होते माहीत नाही. लोकांना फक्त सांगितलं जातं आम्ही मोठी काहीतरी ॲक्शन घेऊ. कसली घंट्याची ॲक्शन घेताय तुम्ही? आजपर्यंत काय केलेलं नाही. मला असं वाटतं ते पुलवामासारखं हे आत्ता पण झालेलं आहे. काय गोष्ट असेल काय नाही राजकारणासाठी आणि किंवा मग बाकीच्या राज्यात भाषा आपल्या वर यायला लागला, ते भाषा खाली दाबण्यासाठी हिंदुत्व म्हणून सगळ्यांना आता वर केले जात आहेत. हिंदुत्वाची डोकी उठवली जात आहेत वर. आणि दुसरं आता इलेक्शन्स येत आहेत, बिहार का UPमध्ये कुठे इलेक्शन लागलेत, त्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या वेळेस होतात. आपण समजणं गरजेचं आहे. आपण जागृत नागरिक आहे, आपल्याला माहिती आहे. सैनिक, मला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा, तिकडचे सैनिक स्वतः सांगतात काय गोष्टी आहेत तिकडे काय नाही. काय सरकारच्या विरोधात ते सैनिक बोलतात, म्हणजे ते चुकीचे आहेत.
मला असं वाटतं हे समजणं आपण गरजेचं आहे। सैनिक जर का एखादा सरकारवर बोलत असेल तिकडून सीमेवरून आणि तो स्वतः बोलत असेल माझा सैनिक म्हणून हे सीमा आणि बॉर्डर सांभाळणं एवढंच काम आहे, तेवढंच मला लोकांपर्यंत खऱ्या गोष्टी सांगणं, यांचं राजकारण सांगणं देखील हे माझं काम आहे, असं स्वतः सैनिक तो बोलतोय। मला असं वाटतं ह्या गोष्टी आपण स्वतः जरा बाकीच्या सगळ्या डोक्यातल्या गोष्टी बाजूला टाकून ही डोळ्यावरची ती हिंदू भक्ताची जी पट्टी आहे ना ती बाजूला काढून या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा। एवढंच बोलेल, तुर्तास थांबतो मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।